डबेवाली चर्मकार समाजासाठी 12,000 घरांची निर्मिती केली जाणार। प्रकल्पासाठी 30 एकर जागा प्रियंका होम्स देणार। फडणवीसांच्या उपस्थितीत राज्य सरकार आणि मुंबईतील डबेवाल्यांच्या संघटनेमध्ये सामंजस्य करार। धारावीमध्ये 850 कुटुंबांना घर मिळणार। 3000 झोपडीधारकांचं पुनर्वसन होणार। सेक्टर भागात झालेल्या भूमिपूजनाचं रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थान आणि कार्यालय उभारणीच्या कामाचाही शुभारंभ। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा माटुंग्यात पुनर्विकास भूमिपूजन सोहळा संपन्न। घाईघाईने आणि गुपचूप भूमिपूजन का केलं? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल। सत्ता जाणार म्हणून सरकारची धारावीचं भूमिपूजन करण्याची गडबड। धारावी पुनर्विकास प्रकल्प भूमिपूजनावरून विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। मुंबईत वर्षा गायकवाड यांचं आंदोलन। राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेसचं आंदोलन। ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजप पदाधिकाऱ्यांचं निषेध आंदोलन। काँग्रेस हटाव आरक्षण बचाव घोषणाबाजी करून निषेध व्यक्त। 1 नोव्हेंबर 2024 पासून 7/12 उतार्यावर आईच्या नावाचा समावेश होणार। 1 मे 2024 रोजी जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावावर खरेदी करायची असेल तर आईचं नाव लावणं बंधनकारक, वडिलांचं नाव लावणं बंधनकारक नाही। कोस्टल रोड वांद्रे सीलिंगचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल उद्घाटन। आजपासून पूल वाहतुकीसाठी खुला। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर आता अवघ्या 12 मिनिटात पार करता येणं शक्य। नवी मुंबईतून मंत्रालयापर्यंत धावणार एसटी बस। अटल सेतूवरून धावणाऱ्या या बसमुळे 1.5 तासांचा प्रवास अर्ध्या तासावर। प्रभादेवीत रस्ता खचलेल्या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनचं काम अवघ्या 22 तासात पूर्ण। थोड्याच वेळात पाणी पुरवठा होणार सुरळीत। डोंबिवली खंबाळपाडा कचोरेत जीव धोक्यात घालून बाप्पाचं विसर्जन। कल्याण कर्जत कसारा मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या 6 लाईन ओलांडून बाप्पाचं विसर्जन। अनंत चतुर्दशीला भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय। चर्चगेटवरून विरारसाठी 3:20 शेवटची लोकल सुटणार। माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दाखल। मुंबईच्या वाळकेश्वरमधील पिंपळेश्वर गणेशोत्सव मंडळाचं 27वं वर्ष। रोहित शर्माच्या भारतीय टीमनं जिंकलेल्या T20 वर्ल्ड कपचा साकारला देखावा। पेंटचे मूर्तिकार सुमित महात्रेंनी साकारली गणपती बाप्पाची सुरेख मूर्ती। मुंबईच्या सांताक्रूजमधील यशवंतनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं उभारला अयोध्येतील राम मंदिराचा देखावा। यंदा गणेशोत्सवाचं 40वं वर्ष। मुंबईतील भायखळ्याच्या व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव दरवर्षी घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून एका सामाजिक विषयाची प्रबोधनात्मक मांडणी करत असतात। यंदा गौरवकडून सफाई कामगारांच्या व्यथा मांडणारा देखावा सादर। अंबरनाथ MIDC परिसरात केमिकल हवेत पसरल्यानं नागरिकांना त्रास। केमिकल मिश्रण झाल्यानं हवेत वायू पसरल्याचा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव मुंबई दौऱ्यावर। अश्विनी वैष्णव मुंबई उपनगरातील विविध गणेश मंडळात जाऊन गणपतीचं दर्शन घेत आहेत। दर्शनाला जाताना CSMT ते भांडूप अश्विनी वैष्णव यांचा लोकलनं प्रवास। APMC मार्केटमध्ये चिनी लसणाची विक्री। स्वस्त दरात लसूण खरेदीला ग्राहकांची पसंती, मात्र देशी लसणाच्या मालाला फटका। मालवणमधील पुतळा दुर्घटनाप्रकरणी जयदीप आपटेच्या न्यायालयीन कोठडीत 24 सप्टेंबरपर्यंत वाढ, तर चेतन पाटीलची 19 सप्टेंबरपर्यंत सावंतवाडी जेलमध्ये रवानगी। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार। मध्यरात्री 2 अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केला। परंडा तालुक्यातल्या सोनारी गावातली घटना। छत्रपती संभाजीनगरमध्ये विनापरवानगी ड्रोन चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई। 4 गुन्हा दाखल, तर 2 खासगी ड्रोनही पोलिसांकडून जप्त। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विनोद नढे यांना अटक। त्यांच्या परवानाधारक बंदुकीतून चुलत भावानं भिंतीवर गोळी झाडल्याप्रकरणी कारवाई। मांडगाव रेल्वे स्थानकाजवळ 3 तरुणांत झालेल्या वादात एकाचा मृत्यू, 2 अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल। घटनेचा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये चित्रित।
गोंदियाच्या मुरगाव अर्जुनी तालुक्यात पंचायत समितीमधले कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात घरकुलाच्या धनादेशावर सही करण्यासाठी 7,000ची लाच घेताना एसीबीकडून रंगेहात अटक। पुण्यात कोयता आणि तलवारी घेऊन टोळीचा दहशत माजवण्याचा प्रयत्न, 4 ते 5 जणांनी टेम्पो ट्रॅव्हल्स पेट्रोल टाकून पेटवला। हडपसर परिसरातली घटना। उल्हासनगरमध्ये नामांकित शाळेतील शिक्षकाकडून 7 वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, हिललाईन पोलिसांकडून आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक। ही शाळा मोठ्या राजकीय नेत्याची असल्याची माहिती। बीडजवळ राजूरमध्ये मराठा आरक्षणाच्या घोषणा देत एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न, 3 तरुणांविरोधात गुन्हा दाखल, 4 ते 5 सीट जळून बसचं 10,000चं नुकसान। अहमदनगरच्या कोपरगावात मळेगाव थडी आश्रमातील संतांवर हल्ल्याचा प्रयत्न, स्वामी कैलास नंदगिरी महाराजांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न, 3घांना गावकऱ्यांनी दिलं पोलिसांच्या ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।